ही पाना पण लावायची. काही तू प्रश्न विचार म्हणा. आता तुम्ही खायला आहे माझ्यासोबत. बघा गेला बहिणीच्या वंशासाठी बंधू फळाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ साक्षी या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग असणार आहे वौसाचा. वौसा म्हणजे गौरी घरी आल्यावर जी पूजा करतात ना त्याला वौसा बोलतात ना आहे. तर माझ्या आजीचा वौसा आहे, तर त्याचीच मी सगळी तयारी दाखवणार आहे. आमच्या घरी गौरी आहे, आमच्या बाजूच्या घरी गौरी आम्ही तिकडेच आणणार आहे. आणि आता सकाळपासून जे आम्ही वौसाची तयारी करणार आहे ते सगळं दाखवणार आहे. आणि कुवारी वौसा पण असतो, पण त्यासाठी सीझन लागतो पूर्वाचा. तो ह्यावेळी नाही आहे, तो माझा अजून झालेला नाही आहे, कधीतरी होईलच. तर बघूया आज आमच्या घरी काय काय तयारी होते ते तुम्हाला सर्व दाखवते. करतेस ग हे सुपला धागा बांधायला लागतो ना. हा धागा पहिला बांधायचा, त्याच्यानंतर सूप भरायचा. त्याच्यानंतर सूप भरायचं. कधी स्टार्ट करशील? आता त्यासाठी वेलकम टू साक्षी मिनीज किचन. तर मी आता सकाळचा नाश्ता बनवणार आहे, सँडविच. कारण की खूप टाईम लागणार आहे आमच्या इथे आज जेवण बनवायला. तर सकाळचा आम्ही नाश्ता करणार आहे. आणि नांदेडला गेल्यावर पण मला काय खायला भेटत नाही, म्हणून मी डोसे पण करणार आहे. आणि अजून काय काय आपल्याकडे? डोसे, सँडविच आणि पनीरची भाजी आणि कोंबडीचे वडे. पण मी नॉनव्हेज खात नाही, सोडलंय नॉनव्हेज 2 महिन्यापासून. बघूया कंटिन्यू होते का माझ्याने. तर त्यांच्यासाठी घरातल्यांसाठी मटण आहे. आणि मी आईने आहे इथं गौरीला वौसा, त्यासाठी हे पण आहे, पुरीची पण तयारी करणार आहे. तर पुरी मला भेटणार आहे खायला, पण गौरीला दाखवलं आहे, त्याच्या आधी आम्ही खाऊ शकत नाही गौरीला दाखवल्याशिवाय. तर आता आपण सँडविच करूया आणि सँडविच भेटल्यावर बघूया. मित्रांनो, माझी सँडविचची तयारी सर्व झालेली आहे. मी पूर्ण तुम्हाला दाखवलं नाही कारण तुम्ही पण बोर व्हाल आणि व्हिडिओ खूप मोठी होईल. तर मी ते सगळे भाज्या कापून घेतल्यात आणि ही भाजी केली. ही भाजी सेम वडापावच्या स्टफिंगसारखी झालेली आहे, पण आपल्याला सँडविच बनवायचं आहे. तर आता भेटूया डायरेक्ट सँडविच बनवताना. कांदा कापून डोळ्यातून पाणी आलंय माझा. मी काढता, तुझा नाही काढत आहे. डोळ्यातून पाणी आलंय. आणि आता मी स्टफिंग भरत आहे सँडविचची. तर आपली सँडविचमध्ये स्टफिंग भरून झालेली आहे. आता आपण सँडविच शिजवायला जाणार आहे चुलीवर, ते पण. तर आपण आता सँडविच बनवायला स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याकडे माहिती आहे सँडविचच्या भांड्या असतात. आमच्या इथे मुंबईला सँडविचचा भांडा आहे. इथे आम्ही आता जर तुमच्याकडे काय ऑप्शन नसेल सँडविच बनवायला, तर तुम्ही तव्यावर पण करू शकता. तर कसं ते दाखवते. मस्त अशी आग लावून घ्यायची आहे चुलीवर. त्याच्यात तेल टाकायचं आहे. आणि आग काय गावचं जीवन सोपं नसतं. काही केले आग लागत नाही. सगळंच झालेलं आहे. परत झालं. माझा सँडविच तयार झालेला आहे, बघू शकता त्याचा कलर तुम्ही. एकदम असं बाहेरचं सँडविच वाटत आहे ना. त्याच्यामध्ये आपण आता सॉस टाकणार आहे, स्माइली. हे बघा माझी स्माइली काढ. तर हे बघा अशी स्माइली करायची असा, आणि मग त्याच्यावर शेव टाकायची. आता तुम्ही खायला आहे माझ्यासोबत. खाऊन दाखवते गरम आहे.
अतिशय मस्त सँडविच झालेला आहे, सांगू शकत नाही इतका भारी झालेला आहे. आता आपण दुसरं काहीतरी बनवताना भेटूया त्याच ब्लॉग मध्ये. तर बघा कशी बनवते. बघा मस्त फुगलेली आहे पोळी. आय बिचारी दमली, काहीच बोलत नाही. तर चला पुऱ्या चालू आहेत आता बनवायच्या. पोळ्या झाल्या. फुगली. ही पाना पण लावायची. कधी तू प्रश्न पाना विचार. तू प्रश्न विचार म्हणा. मग आई तू काय करतेस? ती पाना ह्याची पण लावायची. ह्याची करंदीची ह्याची त्याच्यावर टाकायची तवशीची. हे पाणी दाबलं आहे ना. ही तवस. हा ही तवशीची पानं काय चांगला चांगला बोल काय आवाज होतो. तवस. ही खायची पानं नांगिरीची. सुपारी सोबत खातात ती पानं आहेत ना. ववसा का करतात ते सांग आई. आई ववसा का करतात सांग. ववसा हा नवऱ्याचा असतो. आणि मग कुवारी ववसा. तू आता सध्या कुवारी म्हणजे आई बाबांचा. नवरा केला का नवऱ्याचा ववसा. अशी पानं सगळी लावायची. छान दिसतेस तू आज. छान एकदम. जरा आवाज चांगला यासारखं बोल. ही कोणती फुलं? रानभेंडीची रानातल्या. सुमित पाहिजे होता. तुळशीची पानं. काय बोलतो आवाज आहे मला. झाल्यावरती ढाका. तू मी जातेस कशा इथं पाठ उठू. काकीचा पाठ गेला बहिणीच्या वशासाठी. बहिणीच्या वशासाठी बंधू फुलाना गेला. बहिणीच्या वशासाठी. बहिणीच्या वशासाठी बंधू फुला नेली. बहिणीच्या वशासाठी. बहिणीच्या वशासाठी बंधू फुला नेली. बहिणीच्या वशासाठी बंधू बनाटी गेले. बहिणीच्या वशासाठी बंधू. बहिणीच्या वशासाठी बंधू बनाट केले. बहिणीच्या वशासाठी. बहिणीच्या वशासाठी बंधू बाणा केला ते. बहिणीच्या वशासाठी. बहिणीच्या वशासाठी बंधू बाणा केला ते. बहिणीच्या वशासाठी. राजगिरा पिकवला मोठा आनंद झाला. राजगिरा पिकवते बहीण औसाते. बंधू बाणा केला ते. विचारा काय करायचा तो. बहीण ओ जिल्या का हा काय करायला टाट काय करत नाही त्याला. कुठं टाकू. टाकू.
काय गाडीवर गण्या बसून करतो का तुम्हाला पोरगा आम्हाला लहान आहे अजून मोठा पोरगा हाय मोठा कशाला पांड्या 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 नको पांड्या भाव राखी बांधले आता मोठा पोरगा हाय पांड्या राखी बांधले पांड्याला त्या दिवशी गणपती